म्हणून प्रसाद लाड नावाचा एजंट, भाजपचा एजंट तिथे येऊन बसतो आणि जरांगीला पुन्हा रसद जाऊन जाण्याचं काम केलं. मीडियाच्या पुढे एकत्र बसायचं, दोघांनी आज जाऊन बोलायचं. प्रसाद माध्यमांनी विचारल्यावर त्यांच्यावर चिडचिड करायची आणि त्या प्रसाद लाडच्या सोबतीला जो वर्गानी समाजाच्या, माळी समाजाच्या, धनगर समाजाच्या, बंजारा समाजाच्या आणि आपल्यापासून जातीतील 12 मुलीचा 11 जवानाच्या निवडून आलेला तो बदनापूरचा पेत्र आमदार नारायण कुचे सुद्धा तिथे लोकांना घेण्याचं काम करत होता. मला तर सांगायचं त्या नारायण कुचेला तिथे एखादं हॉटेल टाकून चहा पाणी वाटप करण्याचं काम करत, कारण की तो गॅस त्या जरांगीला पाणी देण्याचं काम करत होता. या जातीचे आमदार ओबीसीचे जीवन होते, ओबीसीच्या मदत घेतोय, ओबीसीत आल्यानंतर गोड बोलतोय आणि तिकडे जाऊन जरांगीपासून लोटांगण घालण्याचं काम करताय. त्या गावगाड्याच्या ओबीसीच्या जातीवादी आमदारांना लक्षात ठेवलं पाहिजे. त्याप्रमाणे राजेश कुटे असेल, बच्चू कडू असेल, लक्ष्मण पवार असेल, या राज्यामध्ये अशा अनेक आमदारांना घराचा रस्ता ओबीसीनं 2024 ला दाखवलाय. तसा येणाऱ्या काळात जे त्या जरांगे नावाच्या भांडवळाच्या नादी लागतील त्या लोकांना नक्कीच ओबीसी सुद्धा घराचा रस्ता दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझी नारायण कुचेला आहे, त्या नारायण कुचेने किती ओबीसीचा प्रश्न सभागृहात मांडलाय का? जरांगेला सभागृहात पाठवून देण्याचं काम, जरांगेच्या मागण्याला आमचा पाठिंबा म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याचं काम त्या नारायण कुचेने दिलं. परंतु त्या पुत्र्या नारायण कुचेला तरी ओबीसीचा प्रश्न सभागृहात मांडायला काय लाज वाटते का? येणाऱ्या काळात ओबीसीचा नक्कीच त्या नारायण कुचेला लक्षात ठेवी. त्या प्रसाद लक्षात ठेवून ते निघत असणाऱ्या